नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज 12 नोव्हेंबर 2024 मार्केटचं आपण ॲनालिसिस करतोय। जे लाईव्ह मार्केटमध्ये काही चेंजेस झाले ते आपण कसे ऑब्झर्व केले आणि कशा पद्धतीने डेटाने काम केलं ते हे आपल्याला बघायचं आहे। तर प्रत्येक एका गोष्टीचं एक आहे ना इम्पॉर्टन्स असतो। ज्यावेळी मार्केट वरती जातं किंवा खाली जातं तर नेसेसरी नाही आहे की एकच गोष्टीमुळे इथून सपोर्ट होता तो ब्रेक झाला आणि हे झालं त्याच्या पाठी त्याला हिस्ट्री असते। ह्याच्या पाठी काहीतरी होतं आहे, म्हणजे कोणीतरी मोठा प्लेयर आधी काहीतरी काम करतोय आणि मग नंतर तो मोठा ब्रेकडाऊन देतोय। म्हणजे त्याचं जे काम आहे ते काय त्या एका कॅन्डलनी होत नाही। त्यामुळे ते टेक्निकल ॲनालिसिस आणि या गोष्टी आहेत त्या एक सप्लिमेंटरी आहे। म्हणजे जर तुम्ही एखाद्या ट्रेड घेताय त्याच्यात 10 गोष्टी असतील तर त्यातला एक पार्ट येतो, असे अजून 8-9 पार्ट आहेत किंवा जे मेजर पार्ट आहेत ते आपल्याला कधी आणि काय कसे कामाला येतात हे होतं। आता एक आपलं ऑब्झर्वेशन होतं की ATM स्ट्रॅडल ज्यावेळी त्याच्या हायवर ट्रेड करायला लागतो ऑलमोस्ट 10-11 नंतर, तर मोठा मेजर वन साईड फॉल किंवा वन साईड अप साईड हे आपल्याला येणार आहे असं एक त्याचं इम्प्लिकेशन्स असतं। तर ATM स्ट्रॅडल जो आहे तो आपल्याला हा बघू शकता 11:25 स्क्रीनशॉट आहे। 212 रुपयाचा 222च्या आसपास ट्रेड करतोय, ठीक आहे, 222 रुपयाच्या आसपास ट्रेड करतोय। तर आता ह्यावेळी झालं काय की ATM स्ट्रॅडल हे होत असताना आपल्याला मोठी मुवमेंट येणार आहे हे आयडेंटिफाय झालं होतं। आता हा स्क्रीनशॉट बघू शकता पुढचा, की आता याच्यासोबत अजून 1-2 गोष्टी आहेत आपण ह्या पण बघू सायमल्टेनियसली की ATM IVs आणि इंडिया विक्स हा काय करतो अशा वेळी। तर हे आपल्याला आयडेंटिफाय झालं की इंडिया विक्स पण वाढतोय आणि ATM IV पण वाढतोय। तर ह्याचं काय इम्प्लिकेशन्स असतं, ATM IV म्हणजे व्हॉलेटिलिटी वाढतीये, इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी जी वाढते आणि ATM स्ट्रॅडचं प्रीमियम वाढतोय, म्हणजे कुठल्या तरी एका साईडला मोठी मुवमेंट येण्याचे चान्सेस आहे। त्यामुळे लोकांमध्ये दोन्ही साईडला कॉल किंवा पुट दोन्हीकडे प्रीमियम त्याचा वाढतोय। आणि इंडिया विक्स हा फिअर इंडेक्स आहे, आपल्याला हे नाही सांगत की मार्केट डाऊनच जाईल किंवा अप जाईल, पण त्यातल्या त्यात ह्याच्यामध्ये एक ऑब्झर्वेशन असं आहे की ज्यावेळी मार्केट मेजर फॉल येणार असेल तर इंडिया विक्स थोडासा जास्त ॲग्रेसिव्हली वाढतो कम्पेअर टू मार्केट वर जाणार आहे। मार्केट वर जाणार आहे, इंडिया विक्स वाढेल पण तो लिनियर वाढेल, असं एकदम सडन स्पाइक किंवा असं एकदम मेजर नाही वाढणार। आता तुम्ही बघू शकता 14चा हा 14.40 पर्यंत तो वाढलेला आहे। तर मेजर चेंज याच्यात इंडिया विक्समध्ये आला। आता मी चार्टवर ग्रुपवर सांगितलं होतं की आपली जी लेवल आहे ब्रेकडाऊनचे सपोर्ट रेजिस्टन्सचा पार्ट आला, आता ती जी आहे ती आहे 24,220 अप साईडला। म्हणजे त्याच्यावरती जर ट्रेड करेल तर मग आपल्याला पॉझिटिव्ह जायला काय हरकत नाही। किती? 24,220। तर आता ह्या लेवल कशा आयडेंटिफाय झाल्या होत ह्या लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यावर पुन्हा वेळ नाही हे करता। 24,220 ही अप साईड आहे आणि 24,080 24080 ही डाऊन साईड आहे। हा मेजर सपोर्ट आहे लॉंग टर्मचा, म्हणजे मागच्या काही पर्टिक्युलर लेवल्सला तिथं काम झालेलं आहे आणि तो जर ब्रेक झाला आणि सस्टेन झाला तर मार्केट खाली राहण्याचे चान्सेस वाढतील, अशा हिशोबाचं ते ऑब्झर्वेशन होतं। आता हे लाईव्हमध्ये आपण ट्रॅक करतो, असं नेसेसरी नाही आहे की 24,080वर आला म्हणजे इथून आपण ब्लाइंडली शॉर्ट घेणार आहे। तर आपण तिथं काय होतं पर्टिक्युलर लेवलला ते हे करणार। आता हे ATM स्ट्रॅडलचं झालं, पण आता मोठे प्लेयर मी तुम्हाला आधी दाखवलं की हे वाढतोय, आपला ATM स्ट्रॅडल वाढतोय 222 पासून 222 पर्यंत गेलाय। पण आता ह्या लेवलला लोक नक्की करतायत काय, नक्की झालंय काय मागच्या 2 तासात, बरोबर। आता हा 1:15चा स्क्रीनशॉट आहे। तर हे पहिलं इंडिकेशन होतं, मेजर इंडिकेशन, की आपल्याला त्याच्या आधी पण बघू शकता तुम्ही साधारण 12:25 रेड ओपन इंटरेस्ट म्हणजे कॉल साईडचा ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे, म्हणजे मोठ्या लेवलनी वाढलेला आहे। तर 2-1.5 लाखाचा तो असेल सपोज, तर हा वाढलेला आहे। आणि त्याच्या आधी रेड कॅन्डल तुम्हाला जास्त दिसतील, म्हणजे काय होतं आहे की ह्या लेवलवर, म्हणजे ही इन दी मनी लेवल आहे, त्यावेळी इन दी मनी असेल, मार्केट तिथून खाली आलेलं आहे ॲक्च्युली। तर ही इन दी मनी लेवलवर कोणीतरी मोठा प्लेयर रायटिंग करतोय आणि ज्यावेळी 12:40 हा डेटा आला त्यावेळी पुटवाले जे लोक आहेत, पुटचा जो ओपन इंटरेस्ट आहे 12 लाख 13 लाखाचा, हा हे लोक पळून गेलेत। म्हणजे यांचं कन्व्हिक्शन संपलंय की मार्केट ह्या लेवलपासून वरती राहू शकतं, हे यांचं कन्व्हिक्शन
इथे संपलेलं आहे, ठीक आहे. तर अशा हिशोबाने ही एक लेवल आयडेंटिफाय झाली की इथून ब्रेकडाऊन येण्याचे चान्सेस जादा आहे. इंडिया विक्सवरती आहे, ATM स्ट्रॅडलवरती आहे, IB व्हॅल्यूजवरती आहे, डेटावर कंटिन्युअस कॉल रायटिंग होत आहे. त्याच्यानंतर मोठा ओपन इंटरेस्ट पळून गेला आहे, ठीक आहे. आणि आता हे आपण लाईव्ह फ्युचरमध्ये ट्रॅक करतो, जे लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की फ्युचर कसा ट्रेड होतो आणि त्याच्यात कुठल्या लेवलवर क्वांटिटीज येतात. म्हणजे जे मोठे प्लेयर आहेत ते 1200, 1500, 2000 लॉट, 2000 क्वांटिटी हे कंटिन्युअस सेल करतात. आणि हे कुठल्या लेवलवर करतात, ती मी जी लेवल आयडेंटिफाय केली होती ती 24,080ची होती. इथून तो ब्रेकडाऊन द्यायला सुरुवात केली आणि तो कन्फर्मेशन होता. म्हणजे 24,080 हा आपला ब्रेकडाऊन पॉईंट होता. त्याच्यावरती 10-20 पॉईंट आपण रिस्क घेऊन आपण शॉर्ट करू शकत होतो, ठीक आहे. तर ही एक लेवल होती, हे एक इंडिकेशन होतं डेटाचं. त्याच्यानंतरून हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने झाले. आणि नंतर अजून एक इंडिकेशन हे होतं की फ्युचरमध्ये 12:40 ओपन इंटरेस्ट ॲड झालेला आहे. 18,875 क्वांटिटी ॲड झालेल्या आहेत तिथं. तुम्ही बघू शकता ही ब्लू लाईन आलेली आहे. ही ब्लू लाईन आपल्याला हे सांगते की ओपन इंटरेस्ट ॲड झाला आहे. आता ओपन इंटरेस्ट आणि प्राईसचं काय रिलेशन आहे, जर ओपन इंटरेस्ट वाढतोय, ठीक आहे, आणि प्राईस डाऊन होते, तर याचा अर्थ आहे शॉर्ट, म्हणजे शॉर्ट सेलिंग, ठीक आहे. तर हे आपल्याला हे पण एक इंडिकेशन इथं आपल्याला 12:40 मिळालं होतं. तर अशा पद्धतीने हे तिन्ही चारही डेटावर हे झाल्यानंतर तुम्ही ग्राफ बघू शकता. इम्पॉर्टंट लेवल तोडली आणि त्यानंतर ब्रेकडाऊन, त्यानंतर मेजर ब्रेकडाऊन, ठीक आहे. हा डेटाचं मध्ये आधी हे घेतलं आहे आणि हे अशा पद्धतीने पूर्ण लेटेस्ट हे नाही आहे, पण तो ऑलमोस्ट 850पर्यंत तो सरळ ब्रेकडाऊन होताना आपल्याला इथं दिसतंय. तर हा अशा पद्धतीचा हा ऑब्झर्वेशन होता. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ, काय होते याचं ऑब्झर्वेशन तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण नेक्स्ट मार्केटमध्ये पण आपण ह्या पद्धतीने ॲनलाइज करू. आणि आय होप हा डेटा तुम्हाला हेल्पफुल होईल. ब्लाइंडली ट्रेड न करता अशा काही पर्टिक्युलर डेटाजवर आपण ट्रेड केलं, रिस्क रिवॉर्ड मेंटेन ठेवलं, पोझिशन सायझिंग इम्पॉर्टंट आहे ती मेंटेन ठेवली, तर प्रॉफिट 200% होणार आहे. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. ह्याचं फार ऑब्झर्वेशन आहे, बऱ्याच गोष्टी प्लस मायनस करून शिकलेलो आहे आणि त्याचं ऑब्झर्वेशन कंटिन्युअस करतो आहे. भरपूर स्क्रीन टाईम दिलेला आहे, तर अप्रिशिएट नक्की करा. थँक्यू.